मला ना सहन होत नाही, मला तर लगेच राग येतो, मला तर लगेच राग येतो. अगर आप 10 बार बोल रहे मला तर लगेच राग येतो, मला तर लगेच, सिच्युएशन आल्यावर तुम्ही काय करणार? काय करणार? रागावणार, कारण तुमचं ऍफर्मेशनच ते आहे. मग तुम्हाला हे बदललं पाहिजे. तुम्हाला काय बोललं पाहिजे? मी जर ठरवलं तर शांत राहू शकतो, मी शांत स्वरूप आहे. दॅट इज व्हॉट ब्रह्मकुमारी स्टेट्स. ओम शांती, आय एम अ पीसफुल सोल. पण जर तुमची बिलीफ सिस्टीमच आहे की रागावल्याशिवाय काम होत नाही, मग तुम्ही तेच करणार, कारण तुमचं बिलीफच ते सांगतंय तुम्हाला. येस ऑर नो? सो आर यू रेडी टू चेंज युअर बिलीफ्स? कारण जोपर्यंत हा 90% बदलत नाही ना, काही होणार नाही. तुमच्याकडे नॉलेज स्किल्स आहेत पण ॲटिट्यूड नसेल ना. मला म्हणतात त्या व्यक्तीमध्ये फार इगो आहे. का असं फीडबॅक का मिळते इगो? कारण नॉलेज आहे त्याच्याकडे, नॉलेजचा अहंकार आहे. इंग्लिश में देयर इज व्हेरी ब्युटिफुल सेइंग इन इंग्लिश. दे से पीपल हैव ईगो ऑफ देयर नॉलेज. पीपल हैव ईगो ऑफ देयर नॉलेज बट दे डू नॉट हैव नॉलेज ऑफ देयर ईगो. इट्स प्ले ऑफ वर्ड्स. लोकांना आपल्या ज्ञानाचा अभिमान असतो पण अभिमानाचं ज्ञान नाही आहे. And ego is the one quality required to break everything. Home, school, church, everything. One requirement, ego. मग इगो ठेवला पाहिजे की नाही? इगो ठेवला पाहिजे की नाही? इगोला बेटर वर्ड काय आहे? काही जण म्हणतात इगो असला पाहिजे. असला पाहिजे की नाही? आप तो सायन्स में चले गए. थोडं तरी असं असतं की थोडं असलं पाहिजे तसं, नाहीतर लोक आपला फायदा घेणार असं मला म्हणतात. मग असलं पाहिजे की नाही? सांगा, येस ऑर नो? असला इगो असला पाहिजे की नाही? मग काय असलं पाहिजे? सेल्फ रेस्पेक्ट. करेक्ट आन्सर. प्लीज क्लॅप फॉर दिस आन्सर. ॲप्रिसिएशन ऑफ स्पायलर, तो लक्षात काय ठेवणार? So this is a spoiler. You have to appreciation without spoiler. आणि appreciate the act and identify a quality. नाहीतर हल्ली लोकांचा विश्वास नाही. तुम्ही काय केलं ना, काम काय काम काय काम काय, त्यांना वाटतं काहीतरी काम आहे म्हणून असं बोलताय. बरोबर आहे? सो when you have to appreciate the quality. तुमची टीम चांगली राहणार. We'll move ahead. Examples of attitude: life, work, relationships and God. चारीच्या